नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत इयत्ता चौथी भागाकार भाग 2 प्रकरण 14 शाब्दिक उदाहरणे। पहिले उदाहरण आहे 56 वह्यांचे 7 विद्यार्थ्यांस समान वाटप करा। प्रत्येकाला किती वह्या मिळतील? म्हणजे 56 वह्या आहेत आणि ते 7 विद्यार्थ्यांमध्ये समान वाटप करायचे आहेत। तर प्रत्येक विद्यार्थ्याला किती वह्या मिळतील? सुरुवातीला आपण भागाकार म्हणजे काय ते समजावून घेऊया। भागाकार म्हणजे भाग पाडणे किंवा वाटा करणे। एखादी वस्तू जर आपल्याकडे असतील तर त्या वस्तूचा वाटा कसा करायचा हे आपण भागाकार करून शिकणार आहोत। समजा आपल्याकडे 56 वह्या आहेत। 56 वह्या आहेत तर या वह्या भागाकार 7 विद्यार्थ्यांस समान वाटप करायचे आहे, म्हणजे त्यांचे 7 वाटे करायचे आहेत। तर ते वाटे कसे करायचे ते आज आपण भागाकार पद्धतीने शिकणार आहोत। आता 56 वह्या 7 विद्यार्थ्यांमध्ये वाटण्यासाठी आपल्याला भागाकाराची क्रिया म्हणजे 56 या संख्येचे आपल्याला भाग पाडावे लागतात। मग 56 या संख्येचे भाग पाडताना आपल्याला एका विद्यार्थ्याला किती वह्या येतील हे आपण पाहणार आहोत। पहा, इथे 56 हा भागाकार पद्धतीने आपल्याला इथे मांडून दाखवलेला आहे। 56 भागिले 7। 7चा पाडा 56 येईपर्यंत म्हणायचा, म्हणजे आपण इथे 7चा पाडा मांडून घेऊया। इथे आपण पाहू 7, 7 एके 7, 7 दोने 14, 7 त्रिक 21, 7 चौक 28, 7 पाचा 35, 7 सक्के 42, 7 साते 49, 7 आठे 56। म्हणजे 7च्या पाड्यात 8 नंबरला 56 आहे, म्हणून इथे भागाकारात 8। हे 56 आपण वजा मांडले, 56 वजा 56 बरोबर 0। म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याला किती वह्या मिळतील? 8 वह्या मिळतील, म्हणजे त्याचे 56चे 8 समान भाग होतील। हे आपल्याला भागाकारातून समजते। असंच आपण पुढील स्वाध्याय पाहणार आहोत। पहा, 3 कंपास पेट्यांची एकूण किंमत 90 आहे, तर एका कंपास पेटीची किंमत किती? आता इथे 90ला 3 भागिले मांडले आहेत। 3च्या पाड्यात 9 ही संख्या आहे, म्हणजे 3चा पाडा भागाकार करताना सुरुवातीला ह्या संख्येला भाग लावायचा आहे। 3 3 एके 3, 3 दोने 6, 3 त्रिक 9। 9 आपण इथे मांडणार आहोत वजा। 9 वजा 9 0। आता इथे 0 शिल्लक राहिला, हा 0 खाली येतो। 3 ने ह्या शून्याला भाग लावला, 3चा पाडा 0 येईपर्यंत म्हणायचा, म्हणजे 3 0 0। शून्याला नेहमी शून्याचाच भाग लागतो, हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे। मग 0 मधून 0 वजा केले, उत्तर आले 0। इथे आपला भागाकार आला 30। म्हणजे 3 कंपास पेट्यांची एकूण किंमत 90 आहे, तर एका कंपास पेटीची किंमत किती? एका कंपास पेटीची किंमत 30 आहे, म्हणून आपल्याला इथे लेखी लिहायची आहे। एका कंपास पेटीची किंमत किंमत 30 आहे, 30 रुपये आहे। इथे शाब्दिक उदाहरणे आहेत, त्यामुळे उत्तर लिहिताना शब्दामध्ये लिहायचं आहे। आता दुसरा प्रश्न आहे, 4 किलोग्रॅम गव्हाची किंमत 92 आहे, तर 1 किलोग्रॅम गव्हाची किंमत किती? तर 4 ने आपल्याला 92ला भागायचं आहे। आता 4च्या पाड्यात 4 9 पेक्षा लहान आहे, 4चा पाडा 9 येईपर्यंत म्हणायचा, म्हणजे 4च्या पाड्यात 9 आहे का? 4 एके 4, 4 दोने 8। 4च्या पाड्यात 8 ही 9च्या जवळची संख्या आहे, म्हणून 2चा भाग लागतो, 4 दोने 8 वजा 9 मधून 8 वजा गेले 1। आता येथील 2 शिल्लक राहतो, तो इथे खाली मांडायचा 2। इथे 12 झाले। 4च्या पाड्यात 12 किती नंबरला आहे? 4 एके 4, 4 दोने 8, 4 त्रिक 12। मग इथे 3 मांडायचा, 4 त्रिक 12, 12तून 12 वजा झाले 0 आले। मग 4 मधून 4 ने 92ला भागिले केले, बाकी 0 आली, भागाकार 23 आला। तिसरा प्रश्न आहे, एक 30 लिटर दूध
4 लिटर धारकता असलेल्या भांड्यात ओतले. अशी किती भांडी पूर्ण भरतील व पूर्ण न भरलेल्या भांड्यात किती दूध असेल? बघा, हे उदाहरण करण्यासाठी आपण 4 लिटर धारकता असलेल्या भांड्यात ओतले. म्हणजे दूध 31 लिटर आहे. 31ला आपण 31ला 4 भागिले केले आहे. 4च्या पाड्यात 3 आहे का? नाही. मग जेव्हा ही संख्या पाड्यात नसते तेव्हा आपण ह्या दोन्ही संख्येचा भागाकार करतो. म्हणजे 2 पद्धतीने भागाकार करतो. पुढील संख्या जर पाड्यात असेल तर आपण एकाच संख्येला भाग लावतो. जर ही संख्या पाड्यात नसेल तर दोन्ही संख्येला भाग लावला जातो. मग 4च्या पाड्यात 31 जवळची संख्या शोधायची. 4च्या पाड्यात आपण 4चा पाडा मांडून पाहू. 4च्या पाड्यात 31 जवळची संख्या शोधायची आहे. म्हणजे 4चा पाडा आपण म्हणूया 4 एके 4, 4 दोन्ही 8, 4 त्रिक 12, 4 चौक 16, 4 पंचे 20, 4 सक 24, 4 साते 28, 4 आठे 32. आता इथे 31 आहे. 31 पेक्षा 32 ही संख्या मोठी आहे. भागाकार करताना आपल्याला या संख्येतून वजा होईल अशी संख्या शोधायची आहे. मग 31 पेक्षा लहान संख्या कोणती आहे? 28. 4 साते 28. मग ही 28 ही संख्या 31 मधून वजा होऊ शकते. म्हणून आपण इथे लिहिणार आहोत 4 7 28 वजा. आता इथे 1 आहे. वजा हातच्याची वजाबाकी तुम्हाला माहित आहे. इकडून 1 इकडे जातो. 11 मधून 8 गेले, 3 आले. हातचे इकडे गेल्यावर इथे 2च राहतात. 2 मधून 2 गेले, 0. किंवा हा भागाकार आपल्याला वेगळ्या पद्धतीने करता येतो. पहा, आपण करून पाहू. 4 भागिले 31. आता 3 ही संख्या 4च्या पाड्यात नाही. 4 3 पेक्षा मोठा आहे म्हणून सुरुवातीला भाग 0चा लागला. 3 मधून 0 गेले, 3 खाली आले. मग वरचा 1 पण खाली येतो, 31 झाले. 4च्या जसे आपण इथे केले 4च्या पाड्यात 31 जवळची संख्या 31 मधून वजा होईल अशी संख्या शोधायची. मग 4 7 28 इथे आहे. 4 7 28. मग 7. 31 मधून 28 वजा केले. इथे 31 मधून 28 वजा झाले, 3 उरले. म्हणजे जिथल्या 3 मधला 1 हातचे इकडे आला. इथं 11 झाले. 11तून 8 गेले 3. इथं 2 उरले आणि 2तून 2 गेले 0. भागाकार 7 आला आणि इथे सुद्धा भागाकार 7 आला आहे. इथे सुद्धा भागाकार 7 आला आणि इथे सुद्धा आपला भागाकार 7 आला आहे. आता आपण हे उदाहरण तुम्हाला समजलं असेल. आता आपण पुढील उदाहरण पाहूया. एका रांगेत 7 रोपे अशा रीतीने 49 रोपे बागेत लावायचे आहेत. तर रोपांच्या किती रांगा होतील? आता एका रांगेत 7 रोपे, मग 7ने आपल्याला भागिले करायचे आहे. अशी 49 रोपे बागेत लावायची आहेत. तर रोपांच्या किती रांगा होतील? पहा, 7 रोपे. 7च्या पाड्यात 49 ही संख्या शोधायची आहे. 7चा पाडा 49 येईपर्यंत म्हणायचा. म्हणजे 7 7 49 वजा 49 मधून 49 गेले, 0. म्हणजे ही संख्या 7च्या पाड्यात आहे त्यामुळे भागाकार करणे सोपे जाते. 7 7 49. 49 मधून 49 केले, 0. म्हणजे एका रांगेत 7 रोपे अशा रीतीने 49 रोपे बागेत लावायचे आहेत. तर रोपांच्या किती रांगा होतील? इथं उत्तर लिहायचं आहे. तर रोपांच्या किती रांगा होतील? 7 रांगा होतील. असं शाब्दिक उत्तर आपल्याला लिहायचं आहे. वरती सुद्धा आपण तिसरं उदाहरण सोडवलं आहे. इथे लिहायचं आहे अशी किती भांडी पूर्ण भरतील? तर इथे 7 भांडी पूर्ण भरतील. आणि पूर्ण न भरलेल्या भांड्यात किती दूध असेल? तर 3 लिटर दूध शिल्लक असेल. म्हणून आपण इथे लिहायचं इथे 7 भांडी पूर्ण भरतील. आणि किती लिटर दूध शिल्लक राहील? पूर्ण न भरलेल्या भांड्यात 3 लिटर दूध शिल्लक राहील.
3 लिटर दूध शिल्लक राहील. दूध शिल्लक राहिलं असं आपल्याला शाब्दिक उत्तर लिहायचं आहे. आता पुढील 5वा प्रश्न आपण पाहूया. कवायतीसाठी 5 समान रांगात 40 मुले उभी राहिली, तर एका रांगेत किती मुले उभी राहिली? इथे आपण 40/5 केले आहे. 40/5 40 मुले आहेत, मग 5 समान रांगा करायच्या आहेत, म्हणून आपण 5 ने त्याला भागिले केले आहे. आता 5च्या पाड्यात 40 आहेत. 5 8 40. 40 मधून 40 गेले 0. म्हणजेच कवायतीसाठी समान रांगात एका रांगेत किती मुले उभी राहिली? तर एका रांगेत 8 भागाकाराला आहे, तर इथे उत्तर लिहायचं आहे. तर एका रांगेत 8 मुले उभी राहिली. आता 6वा प्रश्न आपण पाहूया. 87 मणी आहेत. एका माळेत 9 मणी, अशा किती माळा तयार होतील? किती मणी उरतील? आता 9च्या पाड्यात 87 ही संख्या नाहीये, म्हणून मणी 87 आहेत आणि एका माळेत 9 मणी, म्हणजे एका माळेत 9च मणी आहेत, म्हणून आपण 9 भागिले केले आहे. तर प्रत्येक माळेत किती मणी उरतील हे आपल्याला काढायचं आहे. मग 9 ने 87ला भागिले केले आहे. 9च्या पाड्यात 87 ही संख्या नाही, आपण 9चा पाडा इथे मांडून घेतला आहे 9. आता 9च्या पाड्यात 87 संख्या नाहीये 9, पण 87 जवळची संख्या आपल्याला शोधायची आहे. मग 87 जवळची संख्या 9च्या पाड्यात कोणती आहे? 9 1 9 9 2 18 9 3 27 9 4 36 9 5 45 9 6 54 9 7 63 9 8 72 9 9 81. 81 ही संख्या 87 मधून वजा होऊ शकते, म्हणून आपण 9 9 81 म्हणजेच आपण 9चा भाग इथे देणार आहोत. 9 9 81. मग वजा 81 मांडायचे आहेत. वजा 81. मग 7मधून 1 गेले 6 आले. 8मधून 8 गेला 0, बाकी आली 6 आणि भागाकाराला 9. मग 87 मणी आहेत. एका माळेत 9 मणी, अशा किती माळा तयार होतील? 9 माळा तयार होतील. तर किती माळा तयार होतील? 9 माळा तयार होतील. आणि मणी किती उरतील? तर 6 मणी शिल्लक राहतील. बाकी किती राहिली आहे? 6 राहिली आहे, म्हणजे इथे आपण लिहायचे आहे 6 मणी शिल्लक राहतील. अशा प्रकारे आपण भागाकार मधील पहिला स्वाध्याय पूर्ण केला आहे. असेच स्वाध्याय पाहण्यासाठी रुपाली RJ एज्युकेशन या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. थँक्यू.